ठेवायची आहे ना, लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची, आमच्या मुलींना मोफत शिक्षण आपण दिलं ती योजना सुरू ठेवायची, शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ केलं योजना सुरू ठेवायची, महिलांना एसटी मध्ये 50% सवलत दिली योजना सुरू ठेवायची, गुलाबी रिक्षांची योजना आणली योजना सुरू ठेवायची, शुभमंगल विवाह योजना आणली आपण ती सुरू ठेवायची, या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना आणली ती आपण सुरू ठेवायची, आमची लेक लाडकी योजना ज्याच्यामध्ये घरी मुलगी झाली तर 1 लाख रुपये तिला 18व्या वर्षी मिळतील योजना सुरू ठेवायची, आमच्या शेतकऱ्यांकरता 1 रुपयात पीक विम्याची योजना सुरू ठेवायची. तुम्ही म्हणता सुरू ठेवायची, पण काही लोक म्हणतात सुरू ठेवू नका. मी या ठिकाणी कागद घेऊन आलो आहे, मला अतिशय दुःख वाटतं. बहिणींनो, राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष असू शकतात, पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत, उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे. हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत? हे तेच आहेत जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते, जे त्या ठिकाणी विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते, जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणवले जातात. आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून सांगा बंद करायच्या का? जरा तुम्ही सांगा बंद करायच्या का? या योजना बंद नाही करायच्या, पण हे लोक या ठिकाणी कोर्टात गेल्यात. पण माझ्या बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा देवाभाऊ या ठिकाणी आहे, अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू, आम्हाला या राखीची आड आहे. काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही, त्याकरता प्रयत्नांची शर्त करून आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये केस लढवू. पण भगिनींनो, यांची नियत समजून घ्या. आज कुठे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागलं. पहिल्यांदा हे मुंबईच्या न्यायालयात गेले, मुंबईमध्ये न्यायालयाने त्यांची पिटिशन एंटरटेन केली नाही. आता नागपूरच्या न्यायालयामध्ये गेले. यांची नियत काय आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो, हा जो मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात सक्षमीकरणाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय, कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात, जोपर्यंत आमच्या महिलांना समाजाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आपण आणणार नाही, तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही. भारत विकसित तेव्हाच होईल जेव्हा महिला विकसित होतील, जेव्हा त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदी करण्यापर्यंत अनेक योजना मोदीजींनी आणल्या. आणि त्यांच्याच आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये आम्ही देखील महिलांना सक्षम करण्याच्या योजना आणल्या. आज एसटी मध्ये 50% सवलत महिलांना दिली. एसटीचे लोक प्रमुख आमच्या मुख्यमंत्र्यांकडे आले, आमच्या दोघांकडे आले, म्हणाले साहेब योजना करू नका, 50% तिकीट दिलं तर एसटी बंद पडेल. आम्ही म्हटलं योजना करा. योजना केली. इतक्या आमच्या भगिनी एसटीत प्रवास करायला लागल्या, तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली या योजनेमुळे. आता तर आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात, तुम्ही जरा घरी बसा, तुम्ही तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेल्या, व्यसन करता, पान तंबाखूमध्ये पैसा घालवता, मी गेली अर्ध्या पैशामध्ये काम करून परत येते, त्यामुळे तुम्ही घरी बसा, मीच आता जाते. अशा प्रकारे आमच्या बहिणी आज सांगायला लागल्यात. आज माझ्या लहान लहान आमच्या मुलींना इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, त्यांची स्वप्न आहेत. दुर्दैवाने घरच्या मुलाला तर फी भरण्याकरता आई वडील कर्ज घ्यायला तयार आहे.
पण मुलीला सांगतात तुला शिकवायला पैसा नाही आहे, तू त्या ठिकाणी बीकॉम कर, बीए कर, तुला इंजिनियर आम्ही करू शकत नाही. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.